मित्रांनो, सकाळचे भातावरचे दवबिंदू बघा, काय कमाल दिसते। मित्रांनो, आज थोडंसं ऊन दाखवलं जातंय, पाऊस कमी झालेला आहे। मस्त दिसतंय भातांवरती ऊन पडलेलं, थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि मस्त हिरवीगार पाशेती। सकाळचे एकदम थंडगार वाटतंय, हवा सुद्धा थंड सुटते। मित्रांनो, कोकणात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आता जी काही लाईटींची दुरावस्था झाली ती आता गावातील वाडीतील लोक वायरमॅन यांना सहकार्य करून कामं करून घेतात। हाय मित्रांनो, कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि सकाळचे आता 8:30 झालेत आणि मी इकडे घराच्या बाहेर आलो। इकडे आमची संपूर्ण भात शेती आहे आणि आता कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे। सारखी संततधार असायची ती आता कालपासून कमी झाली आहे। अधूनमधून जोरदार सरी येत आहेत। पाऊस कमी झाला असता ते जोरदार सरी आहेत, पण ऊन पावसाचा खेळ आता पुन्हा चालू झालेला आहे। आणि गावाकडे आता गणपतीची तयारी जोरदार चाललेली आहे। घरं वगैरे जाणे, साफसफाई। आता पाऊस वगैरे गेला आहे तर अजून कामांना जोर आला आहे, दळणं वगैरे। आणि गावाकडे आता लाईटी नाही आहेत, लाईटींचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे। कारण जोरदार पाऊस झाला असल्यामुळे, वादळ वारा पाऊस होता असला त्याच्यामुळे बऱ्याच गावांमध्ये लाईट गेले। आणि एका गावामध्ये लाईट नसली तरी आसपासच्या गावांमध्ये सुद्धा लाईट बऱ्याच कारणांमुळे मग बंद केली जाते। तर गावाकडे लाईट वगैरे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत। तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सांगणारच आहे, व्हिडिओमध्ये बोलू आपण पुढे। तर मित्रांनो, काय झालं आहे, गावाकडे लाईटी नाही आहेत आणि दळणं वगैरे लोकांची खूप आता अडकून राहिली। तिकडे शेजारच्या गावामध्ये, आमच्या सिंधुदुर्गामध्ये ते गाव येतं नेरले म्हणून, तर तिकडे आम्ही चक्कीवर गेलो होते इकडनं रिक्षा वगैरे करून। तर तिकडे त्या गावामध्ये एकूण 17 पोल पडलेत लाईटीचे। किती? 17 पोल। ते उभं करण्यासाठी गणपती येतील असं म्हटलं जातं आहे। आणि ते अशा ठिकाणी पडलेत की जंगलामध्ये पडलेत, असे कुठे वस्ती विस्तीच्या ठिकाणी नाही पडले, जंगलाच्या ठिकाणी 17 पोल एकूण पडलेले आहेत अशी बातमी आहे। मग ते एकूण एवढं उभे करण्यासाठी किती काळ जाईल याची काय वेळ सांगता येत नाही, किती वेळात ते उभे केले जातील। म्हणजे असे सध्या गावाकडे प्रॉब्लेम चालू आहे। आत्ता मुंबईचे चाकरमानी आमच्या गावात तरी यायला लागलेत एक एक करून। तुमच्या गावात आलीत की नाही चाकरमानी ते कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या कोकणी मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। तर ही आमची इकडे संपूर्ण भात शेती बघा मित्रांनो, कमाल, छान दिसतं एकदम कमाल। आमच्या गावामध्ये सुद्धा मित्रांनो लाईट वगैरे नव्हती, 5-6 दिवस झाली नव्हती। काही ठिकाणी एक लाईन वगैरे होती। मग काल वायरमॅन आला आणि सगळ्यांनी, वाडीतल्या लोकांनी, गावातल्या लोकांनी मदत करून जे काय झाडी वगैरे, वायरी वगैरे पडल्या होत्या किंवा झाडाचे फांदे वगैरे वायरींवरती पडले होते, सगळे काल साफ केले। कारण आता मुंबईचे येणार चाकरमानी वगैरे, लहान पोरं वगैरे, तर लाईटी पाहिजेत, कारण बरेच दिवस लाईटी नाही येत आता कोकणात। काही ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी असं नाही पण काही ठिकाणी। तर आता गणेश उत्सव जवळ आला आहे आणि मित्रांनो, आपण गप्पा मारत मारत खालून संपूर्ण भात शेती बघत बघत इकडे वरती आलो आहे। ऊन पडायला लागलं आहे, आता पाऊस कमी झाला आहे, पण पुन्हा तिकडे मागे डोंगरावर बघू शकता पुन्हा काळे काळे ढग भरायला लागले। सरीवर पाऊस आहे, 1-2 तासांनी पुन्हा मोठी सर येते। रात्री काय एवढा पडला नाही, बारीक सारीक असा बारीक बारीक चालू होता, पण मोठ्या सरी अजूनही अधूनमधून पडत आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।